हॅलो गाईज, सो आम्ही निघालो आहोत एका शॉर्ट ट्रिपवरती. कुठे चाललो ते तुम्हाला उद्या सांगतो. आता आहोत आम्ही कल्याण स्टेशनला. रात्रीचे वाजतायत 10:15. आमची ट्रेन येईल 10-15 मिनिटांनी आणि ती आली की त्याच्यानंतर आम्ही निघू आमच्या या शॉर्ट ट्रिपवरती. 2 दिवसासाठी चाललो आहोत. पण कुठे चाललो आहोत ते तुम्हाला सांगतो उद्या. तिथे पोहोचल्यावरती का चाललो तेही तुम्हाला कळेल. सो स्टे ट्यून. सो टायटलवरून तुम्ही बघितलंच असेल तर आम्ही आलो आहोत हैदराबादला. हैदराबादमध्ये आम्ही राहतो आहोत पार्क हयात, जे बंजारा हिल्समध्ये येतं. सो चला तुम्हाला दाखवतो आमची रूम टूर. सो ही आहे आपली रूम. राईटला इथे वॉशरूम आहे आणि लेफ्टला लगेच वॉश बेसिन आणि भला मोठा मिरर आहे कपडे चेंज करायला. इकडेच लगेच राईटला लिव्हिंग रूम आहे. इकडे मस्त आपला किंग साईज बेड. तिकडे केदार बसलाय मस्त वेगळी टीव्ही बघत. इथे आपला वर्क डेस्क आहे आणि जर तुम्ही बाहेर बघाल तर मस्त सिनरी आहे. इनर इंटिरियर आपला बार खायचा आहे. हाय किदू. आणि इथेच एंट्रन्सला राईट साईडला आहे आपला बाथरूम आणि बाथरूम मध्ये एक छोटासा बाथटब आहे, जे बाहेर डायरेक्टली आपला बेडरूम दाखवतो. आणि इथे मस्त अंघोळ करता करता आपण मूवीज आणि न्यूजही बघू शकतो. तर ही होती आपली रूम टूर. तर चला आता आम्ही होतो फ्रेशअप, बोलू आपण नंतर. चला. सो आम्ही आलो आहोत आता इथे हॉटेलच्या समोर असलेल्या हाऊस ऑफ डोसाजला. आणि तिकडे आम्ही 2 वेगळे डोसे घेतले. हा आहे बटर मसाला डोसा जो रेग्युलर आहे. आणि मी घेतला आहे कुठला आहे, निराकरम डोसा घेतलेला आहे. निराकरम डोसा घेतला आहे जो इकडचा स्पेशल आहे. आणि एक फ्युजन म्हणून पिझ्झा इडली मागवली आहे, ती येते. आम्ही जस्ट थोड्या वेळापूर्वी चेक इन केलं, फ्रेश झालो आणि ते रेस्टॉरंट जवळ नव्हते. सो जे अवेलेबल होतं तिकडेच आम्ही गेलो. भूक लागली आणि इथून आम्हाला जायचं आहे आता गोलकोंडा फोर्टला. सो आता आम्ही पटापट खातो आणि त्याच्यानंतर तुमच्याशी बोलतो. पण आधी टेस्ट सांगतो की कशी आहे. खूप गरम आहे. चटणी खूप स्पायसी आहे, छान आहे. सो फायनली आता आम्ही आलो आहोत गोलकोंडा फोर्टच्या इथे. माझ्या मागच्या साईडला बघू शकता, इथे आहे गोलकोंडा फोर्ट. तर चला आपण जाऊया आता आतमध्ये. कसं आहे, एंट्री कुठून आहे, आतमध्ये काय काय आहे एक्सप्लोर करायला, बघूया. आपल्या मागे जो हा आहे तो आहे असला खाना. 16व्या शतकामध्ये ह्याचं बांधकाम करण्यात आलं असं मानलं जातं. असं इथे लिहिलं गेलं आहे की त्या काळी, म्हणजे ज्या वेळेला हा किल्ला बनवला तेव्हा शस्त्र साठा करण्यासाठी याचा वापर केला जायचा. 3 मजल्यांची इमारत आहेत आणि प्रत्येक मजल्यावरती त्याचे आकार जे आहे, ज्याला आर्चेस म्हणतो आपण, ते वेगळ्या प्रकारचे आहेत. चला पुढे जाऊया.
आत्तापर्यंत आपण जे होतो ते किल्ल्याच्या पायथ्याशी होतो, म्हणजे खालतीच होतो. माझ्या मागून जो आहे तो रस्ता जातोय किल्ल्याच्या वरच्या बाजूला जायला. वरती बुर्जासारखं आकार आहेत, तिथे पायऱ्या आहेत. सो चला आपण बघूया वर कुठपर्यंत जाता येतं ते. वरच्या बाजूला आलो आहोत. एकदम पण वरती आपण नाही जात आहोत, कारण तिकडे ऑलरेडी खूप गर्दी आहे. आज सॅटर्डे असल्यामुळे. या बाजूला पूर्ण गड दिसतोय, तुम्हाला दाखवतो कसा दिसतोय ते. गोलकोंडा फोर्ट झाल्यानंतर आम्ही आलो आहोत चार मिनारला. हे पूर्ण मार्केट आहे, दोन्ही साईडला वेगवेगळे कपडे, ज्वेलरीज अँड ऑल त्याचं मार्केट आहे. आणि या साईडला आहे हा चार मिनार. चार मिनारच्या या साईडला चार मिनार, त्याच्या अगदीच समोर आहे एक भव्य असं शिव मंदिर. नुसतं शिव मंदिर नाही आहे, तर तिकडे असंख्य देवी देवता यांच्या मूर्ती आहेत, तसबिरी आहेत. आणि खूप सुंदर असं व्हाईट मार्बल, व्हाईट कलरच्या ह्याच्यामध्ये मंदिर त्यांनी बांधलेलं आहे. खूप प्रसन्न वाटतं. इथे जे सर्वच्या सर्व देवतांच्या मूर्ती त्या लोकांनी इतक्या छान प्रकारे हे केलंय. खूप सुंदर मंदिर आहे. चार मिनारच्या अगदी समोरच तुम्हाला दाखवतो हे मंदिर कसं आहे ते बघा. फायनली आम्ही रूममध्ये आलो आहे. आज वाटतं होतं की कधी पोहोचू कधी नाही. आम्ही निघालो तेव्हापासून 2 तास लागले आम्हाला 8 किलोमीटरच्या याच्यासाठी. इतकं ट्रॅफिक होतं. चार मिनारच्या इकडचा जो सर्कल रोड आहे तिथून हॉटेलला यायला हार्डली 8 किलोमीटरचा रस्ता आहे. अर्धा तास मॅक्स टू मॅक्स लागतो. तर अर्धा तासाचे 2 तास झालेत बरोबर. अँड खूप वैताग आला ट्रॅफिकमध्ये. सॅटर्डे संडे आहे त्यामुळे पब्लिक बाहेर निघते, त्यामुळे खूप गर्दीचं ठिकाणं होऊन जातात. पण फायनली रूममध्ये आलो त्यामुळे रिलॅक्स्ड. ऋषी फ्रेश व्हायला गेलाय.
मी पण आता फ्रेश होतो आणि त्याच्यानंतर आम्ही करणार आहोत डिनर. डिनरमध्ये काय आहे ते तर तुम्हाला माहितीच आहे, कारण तिथून आम्ही पार्सल घेताना तुम्ही बघितलंच असेल. सो त्याच्यासोबत अजून काय काय आहे ते तुम्हाला कळेलच. सो स्टे ट्यून. फ्रेश होतो आणि मग आपण भेटूया डिनर करताना. सो फायनली आम्ही जेवायला बसलो आहेत, डिनर करतो आहे आणि आमच्यासमोर लिटरली दावत मांडली आहे. तसं आयटम्स आहेत, काय काय आहेत दाखवतो तुम्हाला. सो ही आहे पॅराडाईजची स्पेशल हैदराबादी दम बिर्याणी. त्याच्यानंतर इथे आहेत फायरी कबाब्स. त्याच्यानंतर इथे आहे मटन हलीम. हलीम फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे. ड्रायफ्रूट्स वगैरे बरीच टाक आणि तूप भरपूर दिसते त्याच्यामध्ये आणि एवढी बिर्याणी आहे. सो आता ही आम्हाला संपायची. सोबत चटणी, रायता आहे, ऑल भरपूर आहे. इथे ऋषी बसला आहे. सो चलो आता जेवूया. सो फायनली आमचं जेवण झालेलं आहे. बिर्याणी चांगली होती तशी, नॉट दॅट मच स्पायसी जितकी आम्हाला हवी होती, बट ओके होती. हलीम तेवढं आम्हाला पचनी नाही पडलं कारण फर्स्ट टाइम आम्ही ट्राय करत होतो. सो त्यामुळे हलीम तेवढं काय आवडलं नाही, पण बिर्याणी वॉज नाईस. ओके. सो चला आता आम्ही झोपतो. उद्या उठतो, कारण उद्या काही प्लॅन्स आहेत, अजून बघायचं आहेत, अजून काही स्पॉट्स. सो कुठे कुठे जायचं आहे ते तुम्हाला कळेलच. सो तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट. ऋषी ऑलरेडी ते झोपलं आहे का? नाही आहे. गुड नाईट. दिन लंगड़ना रात लंगड़ तेरे इश्क च अजना